नमस्कार, स्वागत आहे तुमचं कृषी जागरण मध्ये पॉवर्ड बाय स्टील इंडिया आणि मी प्रतीक्षा काकडे। पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा। त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाईन्सवर। आजच्या टॉप हेडलाईन्सवर नजर टाकण्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण। राज्यात थंडीचा जोर वाढला, तापमानात घट। तुरीच्या उत्पादनात घट, तुरीला मिळतोय चांगला दर। कांदा दरात घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, उपमुख्यमंत्री अजित पवार। पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या। भारताच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण करून भारतीय तिरंग्यास मानवंदना दिली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह राज्यातील तमाम जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली। यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी व वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते। उत्तर भारतात वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे, तर उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे। मात्र आता राज्यातील वातावरणात बदल झाल्याने थंडीचा कडाका चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळतंय। तसेच अनेक भागातील तापमान 10 अंशाच्या खाली आहे। उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट चांगलीच वाढली आहे। उत्तर भारतातील थंडीची लाट आता महाराष्ट्रात पोहोचली आहे आणि यामुळे राज्यातील वातावरणात बदल झाल्याचं पाहायला मिळतंय। उत्तर महाराष्ट्रात थंडीचा पारा 9 अंशाच्या खाली आला आहे आणि यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे। हवामान खात्याच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात किमान तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअस दरम्यान राहील। त्याच वेळी पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहारच्या बहुतांश भागात किमान तापमान 6 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे। सध्या बाजारात अनेक पिकांच्या दरात चढ उतार झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यातच नुकतेच तूर उत्पादक शेतकऱ्यांवर चांगलेच दिवस आले आहेत। तुरीच्या दरात दिवसेंदिवस वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे सध्या तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस आले। त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे तुरीच्या दरात चांगली सुधारणा झाल्याचं पाहायला मिळतंय। वाशिम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीमध्ये काल नवीन तुरीने 10,785 रुपयांचा टप्पा पार केला आहे। तुरीच्या दरात वाढ झाल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आनंदी आहेत। तूर पिकाच्या उत्पादनात यावर्षी मोठी घट झाली आणि त्यामुळे पुन्हा एकदा तुरीच्या भावात सुधारणा होताना पाहायला मिळते। तुरीने काल 10,000 रुपयांचा टप्पा पार केल्यानंतर तुरीचे वाढते दर पाहून तूर उत्पादक शेतकरी आनंदित झाले आहेत आणि दरम्यान तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। सध्या बाजारात गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याचे दर घसरत असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचं देखील पाहायला मिळतंय। कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत। शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे। निर्यात बंदीच्या निर्णयापूर्वी 4,000 असणारे कांद्याचे दर आता 1,000च्या खाली आले आहे। नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सरासरी आता 1,000 ते 1,200 रुपयांपर्यंत कांद्याला दर मिळतात आणि यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत। कांदा पिकातून शेतकऱ्यांना साधा उत्पादन खर्चही निघत नाहीये आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। काही ठिकाणी तर कांद्याला किलो मागे 1 ते 2 रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने शेतकरी संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा माल निर्यात करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या संबंधित असलेले प्रश्न तातडीने सोडवले जातील असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील हस्ताई ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या एकात्मिक कोल्ड पॅक हाऊस कोल्ड स्टोरेजच्या उद्घाटन प्रसंगी केले। उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, बांगलादेशने द्राक्ष आयातीवर अतिरिक्त कर लावले आहे आणि त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना त्या देशात द्राक्ष निर्यात करण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे। त्या अडचणी सोडवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील। केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्रश्न केंद्रीय गृहमंत्री व वाणिज्य मंत्री यांच्याशी चर्चा करून सोडवण्यात येतील। शेतकऱ्यांना वीज, पाणी, पायाभूत सुविधा, बी-बियाणे, यंत्रसामुग्री आदी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि जुन्नर तालुक्यात पर्यटनाला चालना देण्यासाठीही प्रयत्न केले जातील। हस्ताई ॲग्रो प्रोड्युसर कंपनी द्राक्षासह अन्य फळ उत्पादक शेतकऱ्यांना वरदान ठरणार असून उत्पादित केलेली फळे कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून सुरक्षित ठेवता येतील। योग्य भाव आल्यास बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवता येतील असंही त्यावेळी अजित पवार म्हणाले। तर आता बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। नमस्कार।